माधुरीताई म्हणाल्या की SRAच्या बाबतीमध्ये देखील, तर आपल्याला SRAमध्ये देखील आपण अनेक निर्णय घेतले. SRA पुनर्विकास लवकर झाला पाहिजे, त्यासाठी आपण धोकादायक इमारती, मुख्यमंत्री महोदयांना माहीत आहे की आपण क्लस्टरचं योजना कधीपासून आपण मागे लागलो त्याला, आणि त्याला क्लस्टर आज आपण त्याला मूर्तरूप दिलं. आज क्लस्टर डेव्हलपमेंट ठाण्यामध्ये सुरू झाली आहे, मुंबईमध्ये SRAची क्लस्टर योजना सुरू झाली आहे. आणि आपण हे डेव्हलपर जे हे सर्व योजनांना वेळ लावत होते, तिथं ठाण्याचे आयुक्त बसलेले आहेत, दोन्ही पण, हे पण होते हे पण होते, आणि सौरभजी पण होते आणि बिपिन पण होते. आणि आपण क्लस्टर जे आपण SRAच्या माध्यमातूनच करतो किंवा म्हाडाच्या माध्यमातून करतो, एवढ्यापुरतं मर्यादित न राहता आपण ठाण्यामध्ये महापालिका आणि सिडको मिळून करतो आहे. आता मुंबईमध्ये SRA आणि MMRDA मिळून करते आहे. त्यामुळे स्लम फ्री सिटी करायची असेल किंवा आपल्याला धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करायचा असेल तर आम्ही निर्णय घेतला, आम्ही देवेंद्रजी, आम्ही तिघांनी पण, की बाबा आपण हे जे काही म्हाडा आहे, SRA, याच्याबरोबर आपण सिडको असेल, MMRDA आहे, BMC आहे, MIDC आहे, MSRDC आहे, महाप्रीत आहे, ज्या आपल्या शासकीय संस्था आहेत यांच्यावर लोकांना विश्वास असतो. आणि त्यामुळे त्याचं मग फंड रेजिंग असेल, जे काही असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. आणि म्हणून हा जो काही पुढे भविष्यामध्ये जे नवीन झोपडपट्ट्या कुठेही होता कामा नयेत, नवीन अनधिकृत बांधकामं होता कामा नयेत, याच्यावर देखील आपण आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे.